नमस्कार. अलोरे जिल्हा गटातून होणाऱ्या जिल्हा परिषद पदाच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदचे आरक्षण महिला ओबीसी पडल्यामुळं या जागेवरून माझ्या पत्नी विनय विनोद चौरे या निवडणूक लढत आहेत. तर अलोरे पदाच्या गणात मी स्वतः निवडणूक लढवतोय आणि शिवसेना भाजप युती असल्यामुळे पिंपरी खुर्द या पदाच्या गणात सुप्रिया सुनील देवरुखकर ह्या कमळ या चिन्हावर निशाणीवर निवडणूक लढत आहेत. या ठिकाणी धनुष्यबाण आणि कमळ ही दोन चिन्ह घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय. गेले अनेक वर्ष काम करत असताना सरपंच, उपसरपंच, सरपंच, पंचायत समिती ची निवडणूक मी लढली. त्या ठिकाणी मला पराभव पत्करावा लागला. पण त्यानंतर मी त्या कामात राहून पुन्हा एकदा यश संपादित करून मी जिल्हा परिषदमध्ये काम केलं. जिल्हा सदस्य, जिल्हा परिषद बांधकाम सभापती म्हणून काम केलं. आणि ही कामं करत असताना या माझ्या जिल्हा गटामध्ये असेल किंवा विभागामध्ये भागामध्ये असेल अनेक कामं, मग आरोग्यामध्ये असू दे किंवा बांधकाम क्षेत्रामध्ये असू दे, सामाजिक क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये असू दे, असे अनेक मी विकास कामं केलेत. गेले 8 वर्ष सातत्यपूर्ण मी जनतेमध्ये आहे. त्यामुळे निश्चित जनता ही माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे ह्या गटामधल्या 3 सीट आम्ही चांगल्या मताधिक्याने आम्ही जिंकू असं मला अपेक्षा आहे. महायुतीमधलाच एक घटक पक्ष असणारा राष्ट्रवादी या निवडणुकीमध्ये तुमच्या समोर उभा ठाकलेला आहे आणि वेगळ्या पद्धतीची निवडणूक म्हणायला पाहिजे, कारण सरकारमध्ये एकत्र असणारे पक्ष जिल्हा परिषदेमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये एकमेकांच्या विरोधात टाकले. कसं पाहता याच्याकडे? कसं आहे, हे चित्र तुम्ही पाहिलं तरी महायुतीमध्ये राष्ट्रवादी पक्ष आमच्या बरोबर असला तरी काल परवा झालेल्या नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणूक पाहिल्या तर अनेक ठिकाणी हे पक्ष एकमेकांच्या विरोधात अनेक ठिकाणी लढलेले आहेत. कारण की शेवटी आपला पक्ष वाढवणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि स्थानिक स्तरावर जर कार्यकर्ता जगला तर पक्ष जगतो. आणि मग या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी तडजोडी होत नाहीत त्या ठिकाणी निवडणुका होतात. तर राष्ट्रवादी संमिश्रमध्ये आमच्या पक्षाबरोबर युतीमध्ये लढते, तर इथं आमच्या समोर लढते. कारण की चिपळूण तालुक्याचा जर आपण विचार केला तर चिपळूण तालुक्याची आजपर्यंत पारंपरिक लढत ही शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर राहिलेली आहे आणि त्याच अनुषंगानं आजची निवडणुकी होते. त्यामुळे या ठिकाणी आम्ही एकमेकांच्या विरोधात लढतोय. या भागात तुम्ही गटामध्ये विकासाचे कोणते विजन देऊन समोर जाते? विकासाचं विजन सांगेन, मी ज्यापूर्वी केलेल्या कामात मला सांगतो की तुम्ही आता ज्या रस्त्याला आलात, पेडांबेपासून शिरगावपर्यंत रस्ता आहे, त्या रस्त्यावरचे जे 3 मुख्य ब्रिज आहेत, पेडांबे, नागाव्याला अलोरे जोडणारा ब्रिज आणि शिरगाव आणि अलोरे याला जोडणारा ब्रिज जो आहे, हे 3 ब्रिज गेले अनेक वर्षापूर्वी कंपोज झालेले ब्रिज होते, अरुंद ब्रिज होते. त्या ब्रिजना मी जेव्हा बांधकाम सभापती होत्या तत्कालीन वित्तमंत्री वित्त राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या माध्यमातून आपण ते 3 ब्रिज मंजूर करून घेतले. त्यातले 2 मुख्य ब्रिज झाले. आता पेडांबेचा एक ब्रिज आहे ते टेंडर झाले, पण तो होऊ घातले. असं काही मोठं काम केले आपण. माझ्या विभागात येणाऱ्या सर्व शाळा असतील, सर्व अंगणवाडी असतील किंवा आरोग्य केंद्र असतील, ग्रामपंचायत असतील, या सगळ्या ज्या ग्रामपंचायतीची कामं मायला आली, ज्या शाळेची कामं आली, त्या पण सगळ्या चांगल्या पद्धतीने कामं आपण केलेली आहेत. त्यामुळे विकास कामांच्या बाबतीत आपण नक्कीच जे काम आपण दाखवलेलं आहे त्यामुळं आपल्याला कोणत्या प्रकारची अडचण नाही. परंतु आता नव्यानं जे विषय आहे, कारण की भौतिक विकास तर हा कायम होतच असतो आणि ती आज केलेला रस्ता पुन्हा करावा लागतो, आज केलेली पाकारी पुन्हा ती करावी लागते. परंतु जो मूलभूत विकास आहे, म्हणजे खऱ्या अर्थानं आज पाहिलं तर आपल्यातला जो एक तरुण आहे तो तरुण वर्ग फार मोठ्या प्रमाणे महानगरांना शिफ्ट होतोय. तर त्यांच्यासाठी आज गाणी खडपूरसारखी MIDC आहे. या MIDC मध्ये 2 कंपन्या आहेत, पण त्या ठिकाणी देखील आपले जे शिकलेले जो तरुण आहे किंवा इतर वर्गातला जो तरुण आहे त्याला फार मोठं काम त्या ठिकाणी मिळत नाही. तर त्या ठिकाणी सामान्य सभेच्या माध्यमातून एखादा प्रकल्प यावा किंवा त्या पद्धतीने आपल्याला काय करता, रोजगारासाठी काय करता आलं तर नक्की आपण करावं आणि त्यासाठी प्रयत्न आहे. विशेषतः आज पालकमंत्र्यांच्या माध्यमातून कोको कोला कंपनी आले, लोट्यामध्ये अनेक प्रकल्प आपण काल परवा आपण ऐकलं की 10 वाजता या ठिकाणी उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्री गेले होते, तिथून सुद्धा मोठ्या प्रमाणाची गुंतवणूक आली आणि मला असं समजतं की त्यातली काही मोठ्या प्रमाणाची गुंतवणूक आपल्या जिल्ह्यात होऊ घातली. तर त्या माध्यमातून जे प्रकल्प येतील ते आपल्या MIDC मध्ये यासाठी प्रयत्न करणार आहोत की जेणेकरून इथल्या स्थानिकांना रोजगार मिळेल. हा एक मोठा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या बऱ्याच ठिकाणी लुप्त होत चालले तर पटसंख्या अभावी. तर माझा एक विचार आहे की गाव तिथे एक शाळा होणं गरजेचं आहे. कारण कसं आहे की आपण जर जिल्हा परिषद शाळेची रचना बघितली तर वाडी वस्तीवर
शाळा आहेत. तर त्या शाळा जर एकाच ठिकाणी आणल्या, एकाच छताखाली त्या सगळ्या शाळा जर आणल्या, त्या मुलांची जो आपला कसा धनगरवाड्या किंवा जे गाव आदिवासी वस्त्या लांब आहेत, परंतु आज माझ्या मते बऱ्यापैकी ह्या वस्त्या रस्त्याला जोडलेल्या आहेत. तर त्यांची व्यवस्था जर आणण्याची विद्यार्थ्यांची केली आणि एका छताखाली जर शाळा जर आणली, आणि एक शाळा जर सगळ्या गोष्टींनी आपण ज्या पद्धतीने आज शाळेमध्ये पूर्वी नव्हतं, सीबीएसई बोर्ड सीबीएसई सिलेबस सुरू झालेला आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रकारे शिक्षण जर एका छताखाली दिलं गेलं त्या पद्धतीने, तर नक्कीच त्या शाळा टिकतील आणि ते टिकणे गरजेचं आहे. तो एक माझा विजन आहे. आरोग्यासाठी तर आपण नक्की काम करतोय. मी आरोग्यामध्ये गेले या 5 वर्षात 2 अगदी मोठी आरोग्य शिबिरं पण घेतली. आपण कायम नेत्र शिबिर घेत असतो. अशा प्रकारचे अनेक कामं आपण या ठिकाणी करतोय. तर नक्कीच जी कामं आपण सामाजिक चालू आहेत ती पुढे ठेवून चालण्याचा विचार आहे. अनेक प्रकल्प अनेक वर्ष त्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. पुन्हा इथे अनधिकृत बांधकामचा जो प्रश्न आहे तो सुद्धा ऐरणीवर आलेला आहे. तर नेमकी शिवसेनेची त्या संदर्भात काय भूमिका आहे? शिवसेना ही कायम भूमिकेबरोबर राहिली संघटना आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रकल्प कसा अन्याय होणार त्यासाठी लढा देण्याची शिवसेना सज्ज आहे आणि त्याकरता आम्ही कायम प्रयत्नशील राहिलेलो आहे. राहिला विषय बांधकामांचे अनधिकृत बांधकामांचा विषय, कारण की ही जी बाजारपेठ आहे ही प्रकल्पाने तेव्हा कोयना प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांसाठी वसुली बाजारपेठ, आणि त्यावेळेला प्रकल्पांनी ह्या मोकळ्या जागा भूभारतत्वावर इथल्या लोकांना भूमिपुत्रांना दिल्या, अनेक व्यापाऱ्यांना दिल्या. परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये अशी परिस्थिती की प्रकल्प जेव्हा खूप जोराने सुरू होता तेव्हा त्या ठिकाणी जे व्यापारी होते त्यांची राहण्याची अडचण होती. त्यावेळेला प्रकल्पाकडे विनंती करून प्रकल्पावर कॉलन्यांमध्ये तरी जागा नसायची. त्यानंतर काही बांधकाम वाढी जिथं आहेत त्या जागेत थोडं वाढीव बांधकाम झालं. अशी जी वाढीव बांधकामं आहेत तर ती बांधकामं मध्यंतरी शासनाने निष्क्रिय दावे अनवैतिक कामं ते लिगलाइज करून, म्हणजे भाडेतत्वावर, म्हणजे लिगलाइज नावात नाही, भाडेतत्वावर त्यांना भाडे आकारून वगैरे त्यांना दंडात्मक कारवाई करून त्यांच्या नावात त्यांना ते देत होते भाड्याने. परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये कोयना प्रकल्प व ते कोयना धरण व्यवस्थापन विभाग हा जो होता किंवा कोलकाता धरण व्यवस्थापन विभाग होता तो बंद झाला आणि हे कार्य हे पूर्ण जे शासनाचे जॉईन होतं ते महामंडळाचं वर्ग झालं आणि ह्या सगळी प्रक्रिया थांबली.